नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। थंगलान हा चित्रपट रिलीज झाला आणि त्या चित्रपटाने संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली आणि त्यानंतर आता हा चित्रपट हिंदीमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, हा चित्रपट हिंदीमध्ये जरी प्रदर्शित झाला असला तरी काही ठिकाणी या चित्रपटाला मुद्दाम रिलीज केलं जात नाही। तुम्ही बुक माय शोवर जर चेक केलं तर तुम्हाला चांगल्या मोठमोठ्या थिएटर्समध्ये या चित्रपटाला स्क्रीन न देण्याचे प्रकार घडताना दिसत आहे। आणि हे लोक असं का करत आहेत तर या जातीयवादी लोकांना गौतम बुद्धांचा खरा इतिहास जो आहे जगाभोवती आणू द्यायचा नाहीये, किंवा संपूर्ण भारत अगोदर बौद्धमय होता किंवा संपूर्ण भारतामध्ये फक्त बौद्धच होते हे जे सत्य आहे हे लोकांपर्यंत येऊ द्यायचं नाही, म्हणून हे लोक असं करत आहे। परंतु मित्रांनो, एका बातमीनुसार आता अशी माहिती समोर निघून येत आहे की थंगलान चित्रपट पाहिल्यानंतर अनेक आदिवासी बांधवांनी स्वतः ठरवलं आहे, सोयपूर्तीने त्यांनी ठरवलं आहे की आपल्याला बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करायचा आहे। कारण त्यांना कळून चुकले की आदिवासी हा समाज देखील पूर्वी बौद्धच होता आणि या पृथ्वीवरती किंवा या भारत देशावरती फक्त बौद्ध हेच एक अस्तित्व होतं आणि त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला असं बोललं जात आहे। तसं तर मित्रांनो, धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त दरवर्षी लाखो बांधव जे आहेत बौद्ध धम्माची दीक्षा घेत असतात आणि यामुळे जे आहे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त अनेक जण असं कार्य करताना दिसून येतात। परंतु थंगलान चित्रपट पाहिल्यानंतर काही लोकांच्या मनामध्ये एक वेगळे विचार यायला लागलेत आणि त्यांना आता समजायला लागले की बौद्ध म्हणजे काय आहे किंवा बौद्ध समाज म्हणजे काय आहे। मित्रांनो, थंगलान हा चित्रपट रिलीज झाला आणि त्यानंतर संपूर्ण जगामध्ये याने धुमाकूळ घालायला सुरुवात केली। कारण मित्रांनो, या थंगलान चित्रपटामध्ये बौद्ध धर्माचा खरा इतिहास दाखविण्यात आलेला आहे। जुना काळामध्ये सामंतवादी लोकांनी किंवा जातीयवादी लोकांनी जे आहे कसं बौद्ध धर्माला संपवायचं डाव रचला हे संपूर्ण प्रकरण यामध्ये उघड होताना दिसत आहे। हा चित्रपट जीवनाचा संघर्ष दाखवितो, त्या काळामध्ये असणारा मागासवर्गीय बौद्ध समाजाचा किंवा संपूर्ण भारतामध्ये असणाऱ्या बौद्ध समाजावरती कसे अन्याय अत्याचार केले गेले हे दाखविण्यात आलं। मित्रांनो, ते सुद्धा दाखविण्यात आलं की गौतम बुद्धांच्या मूर्तीचे मुंडके कसे उडवले गेले। आजकाल आपण पाहतो की अनेक लेण्यांवरती गेल्यानंतर गौतम बुद्धांच्या मूर्त्यांसोबत छेडछाड केलेली असते, म्हणजे त्यांचा चेहरा विद्रूप केलेला असतो किंवा त्यांचा चेहरा मुंडकं उडविलेला असतं। तर हे सुद्धा या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगभरामध्ये धुमाकूळ घालत आहे आणि त्यामुळेच कदाचित काही लोकांच्या मनामध्ये परिवर्तन होऊन त्यांना आता समजायला लागले आपण बौद्ध आहोत आणि त्यामुळेच ते आता बौद्ध धर्माकडे वळण्याचं काम करत आहे। आणि त्यामुळेच आदिवासी बांधव जे आहेत येत्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त नागपूर या ठिकाणी जाऊन दीक्षाभूमीवरती बौद्ध धर्माची दीक्षा घेणार आहेत असं सांगितलं जात आहे। मित्रांनो, या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेले की ब्राह्मणवादी लोकांनी मनुवादी लोकांनी क्षत्रियांना हाताशी धरून कशा प्रकारे गौतम बुद्धांना संपविलं, जे बौद्ध समाजाला मानत होते किंवा बौद्धांच्या विचारांना प्रेरित झालेले होते किंवा बौद्धांच्या विचारांवरती चालत होते, त्या लोकांवरती अन्याय अत्याचार करून त्यांना जबरदस्तीने कसं मागे पाडण्यात आलं किंवा त्यांना कसं त्यांची जात त्यांचा धर्म सोडायला भाग पाडलं गेलं हे संपूर्ण यामध्ये दिसतं। आणि त्यासोबत त्या काळामध्ये असणारे लाखो गौतम बुद्धांचे बुद्ध विहार यांना कसं तोडलं गेलं किंवा बौद्ध विहारांचा कसा नासधूस केला गेला हे संपूर्ण यामध्ये दाखविण्यात आलेला आहे। त्यामुळे हा चित्रपट तुम्ही एकदा तरी नक्कीच पाहायला पाहिजे। तसं आणि या चित्रपटाने जे आहे जगभरातून लाख करोड रुपयाची कमाई जो चित्रपट आहे मित्रांनो 100 कोटीमध्ये सामील झालेला आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।